सेक्स करताना नॉन व्हर्बल कम्युनिकेशन इतकं जास्त असतं ना, पण त्या अंधारात जर तुम्ही करत असाल अँड यू आर जस्ट नॉट ऑब्झर्विंग और नोटिसिंग द मॅन्स चेंजेस, कळणार कसं ना रे? मान्य करते मी पुरुषाला शब्दांनी बोलता येत नाही, पण तो शरीराने तुमच्याशी बोलत असतो ना रे. मग तो बोलताना तो व्यक्त होतो. यू गेट द साइन, यू गेट द क्लूज एंड अकॉर्डिंगली यू गो अहेड. का नहीं होणार ना? प्रोवाइडर वाले लेवल के साथ अगर आप ऍक्ट में उतर रहे हो तो यू हैव ऑलरेडी रुइंड इट. माझ्या मते मग त्याला काही पॉइंटच नाहीये. आणि आज पण आपल्याकडे ना ओम, जो जंग जीत के आता है त्याचा जय जयकार होतो, लेकिन जो वुंडेड आ गया त्याला टाळ्या नाही वाजवल्या. That's how it is. तो आपको कुछ जीतना ही है जब तक तुम्ही जिंकत नाही. आणि पेनिस आणि ह्याला मेटाफोर पण कसे असतात, म्यान, तलवारातनं काढायची, बाजी मारायची, तेच सांगितलं जातं. फर्स्ट नाईट आहे, लग्न झालंय, हा मग आज बाजी मारायची, हा तसंच त्याला बेडरूम मध्ये पाठवलं जातं. सो यू आर ऑलरेडी गिवन एन ऑडिटरी कमांड, यू आर गिवन अ व्हिज्युअल थिंग. तलवार म्यान निकालो भाई, मतलब तलवार कडक पाहिजे, धार पाहिजे, आणि काय तुम्ही जाऊन आत बाजी मारणार आहे? आय डोंट नो. ह्या लेवलवर जेव्हा चेंज होतील डायलॉग्स, तेव्हा त्या खांद्यांवरचं ओझं कमी होईल ना. दॅट सिम्पल इट शुड बी.